Hello, good morning everyone. In today's lecture, we are going to discuss the next topic of trigonometry second, which is right angle. In last lecture, we already discussed the first topic of trigonometry second and exercise related to that topic. And today we are going to discuss the second topic, which is trigonometric functions of allied angles. Second topic, trigonometric functions of allied angles. Trigonometric functions of allied angle, in which first definition, that is allied angle. First definition, that is allied angle. What is the definition? Definition of allied angle is that if sum or difference of the measure of angles is either 0 or an integral multiple of pi by 2, then the measures are called, or that angle are called allied angle. If the sum or difference, write down definition, if sum or difference of measure of two angles, measures of two angles, if sum or difference of measure of two angles is either 0 or an integral multiple of pi by 2, then the measure of these angles, then the measures of these angles are said to be allied angles. त्या अँगललाच काय म्हणायचे? अलाइड अँगल. या ठिकाणी डेफिनेशन मध्ये म्हटले कुठलेही दोन अँगल्स असतील त्या दोन अँगलचा डिफरन्स किंवा सम हा एकतर 0 असेल किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर त्या मेजर्स ऑफ अँगलला काय म्हणायचे? अलाइड अँगल. या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2, दॅट मीन्स या ठिकाणी पाय बाय 2 एक मेजरमेंट असेल अँगलचं, त्याच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये काय की त्याचा जो कोएफिशिएंट असेल तो n असेल, आणि इंटिग्रल मल्टिपल मीन्स n बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिजर. मग त्या ठिकाणी याची व्हॅल्यू ही इंटिजर मध्ये असेल. इंटिजर म्हणजे कुठला सेट असतो? सेट ऑफ इंटिजर इन नथिंग बट मायनस इन्फिनिटी, -3, -2, -1, 0, +1, 2, 3 and so up to +infinity. म्हणजे -infinity पासून ते +infinity पर्यंत जे काही कंप्लीट इंटिजर्स असतात किंवा नंबर असतात, मग 0, 1, 2, 3, 4 up to infinity, त्यांचे निगेटिव्ह सगळे नंबर्स ते आपल्याला इंटिजर्स मध्ये बघायला मिळतात. आणि अशा इंटिजरचा जर पाय बाय 2 चा मल्टिपल असेल तर त्याला आपण म्हणतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय. म्हणजे त्या ठिकाणी जर कोएफिशिएंट हा इंटिजर असेल त्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो? इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय. म्हणजे तो मल्टिपल कशाचा असेल? इंटिजर मल्टिपल असेल. देन द मेजर ऑफ दीज अँगल्स आर सेड टू बी अलाइड अँगल. म्हणजे कुठलेही दोन मेजर्स ऑफ अँगल असतील त्यांचा डिफरन्स किंवा सम हे एकतर 0 असेल किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर त्या अँगल्सला काय म्हणायचे? अलाइड अँगल.
Next, write down next line. Let theta be the measures of angle. Measure of angle. We are given if theta be the measure of angle, then negative of that angle, that is minus theta. Next, pi by 2 plus theta, pi by 2 minus theta, pi plus minus theta, 3 pi by 2 plus minus theta, 2 pi plus minus 2 theta, and so on. These are the aligned angle of theta. These are the aligned angle. These are the aligned angle of measurement of angle. ही aligned angle ची डेफिनेशन आपण या ठिकाणी डिस्कस केली. नेक्स्ट यावरच्या जे काही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे aligned angle आपण बघितले ते लास्ट चॅप्टर मध्ये त्यांची आपण व्हॅल्यू देखील फाइंड आउट केल्या. ते पुन्हा आपण या ठिकाणी डिस्कस करूया. XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 4 क्वाड्रंट असतात. ते 4 क्वाड्रंट x आणि y ऍक्सिस ला आपण जर डिवाइड केलं तर त्यावर आपल्याला 4 क्वाड्रंट्स मिळतात. x ऍक्सिस, y ऍक्सिस, निगेटिव्ह x ऍक्सिस, निगेटिव्ह y ऍक्सिस आणि दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे असतो ओरिजिन. अशा या XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण जो प्लेन असेल तो 4 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. त्यामधला फर्स्ट पार्ट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट हा असेल थर्ड क्वाड्रंट आणि लास्टचा हा फोर्थ क्वाड्रंट. असे या प्लेनचे आपण 4 पार्ट मध्ये डिवायडेशन केलंय. त्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट असतील. त्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर हा असतो निगेटिव्ह x ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह x ऍक्सिस, पॉझिटिव्ह y ऍक्सिस, निगेटिव्ह x ऍक्सिस आणि निगेटिव्ह y ऍक्सिस. मग क्वाड्रंट मध्ये आपण त्यांचे साइन आयडेंटिफाय केले. या ठिकाणी साइन असतात, दोन्ही प्लस असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये x हा निगेटिव्ह असतो आणि y पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही व्हॅल्यूज तुमच्या निगेटिव्ह असतील, x आणि y. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये x पॉझिटिव्ह असतो आणि y निगेटिव्ह असतो. मग लास्ट लेक्चर मध्ये, लास्ट चॅप्टर मध्ये आपण पोलर कोऑर्डिनेट शिकलोय. What is the polar coordinate? Polar coordinates are nothing but x equal to r cos theta and y equal to r sin theta, where r and theta is nothing but the polar coordinate and x, y are the Cartesian coordinates. हे त्या दोघांमध्ये रिलेशन्स असतील. त्यावर तुम्हाला कार्टेशियन किंवा पोलर कोऑर्डिनेट दिले असतील तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि त्या ठिकाणी जर तुमचं सर्कल ही युनिट सर्कल असेल तर त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू ही cos थीटा असते आणि y ची व्हॅल्यू ही sin थीटा असते. मग यावरूनच आपण सगळे साइन कन्व्हेन्शन त्या ठिकाणी डिफरंट क्वाड्रंट मध्ये सगळे फाइंड आउट केले होते. फर्स्ट त्या ठिकाणी x आणि y पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी sin आणि cos दोन्ही पॉझिटिव्ह असतील. sin आणि cos वरून आपण tan फाइंड आउट करतो. sin चा रेसिप्रोकल हा cosec असतो. sec चा रेसिप्रोकल cos चा रेसिप्रोकल sec असतो आणि tan चा रेसिप्रोकल cot असतो. या सगळ्यांमध्ये sin आणि cos च्या व्हॅल्यू त्या ठिकाणी असते आणि हे दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे हे सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. मग या ठिकाणी आपण म्हटलं होतं ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड मध्ये तुमचा x हा निगेटिव्ह असेल आणि x इक्वल टू cos थीटा. म्हणजे ज्या फंक्शन मध्ये cos थीटा असेल किंवा रेसिप्रोकल असेल ते सगळे फंक्शन्स त्या ठिकाणी निगेटिव्ह असतील. मग त्या ठिकाणी tan, cot, sec आणि cos हे सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतील. फक्त sin आणि cosec सेकंड मध्ये पॉझिटिव्ह असतील. मग या ठिकाणी आपण म्हटलं होतं sin ऑब्लिक cosec हे दोन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतील. थर्ड मध्ये दोन्ही निगेटिव्ह दिले. मग sin डिवाइड बाय cos इज नथिंग बट tan आणि मायनस मायनस त्या ठिकाणी प्लस होईल. प्लस झाल्यानंतर त्या ठिकाणी tan या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. tan चा रेसिप्रोकल
तो देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. रिमेनिंग ऑल आर निगेटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन असेल, कॉस असेल, सेक असेल, कोसेक असेल. टोटली जे काही 4 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स असतील ते यामध्ये निगेटिव्ह असतील. आणि लास्ट जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी y ची व्हॅल्यू निगेटिव्ह दिली. y म्हणजे sin थीटा असेल. sin थीटा ज्या फंक्शन मध्ये असेल ते सगळे फंक्शन्स निगेटिव्ह असतील. मग ते tan थीटा असेल, cot थीटा असेल, sin थीटा असेल आणि cosec थीटा असेल. हे चारही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स फोर्थ मध्ये निगेटिव्ह असतात. मग पॉझिटिव्ह कुठले असतात तर त्या ठिकाणी cos थीटा आणि cos चा रेसिप्रोकल sec थीटा हे दोनच ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. मग यावरून आपण एक सेंटेन्स त्या ठिकाणी बनवलं होतं, ऑल सिल्वर टी कप. ऑल मीन्स ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. Yes, silver means sin and sin is the reciprocal cosec. These two functions are positive in second quadrant. T means T stands for tan theta and its reciprocal that is cot theta. Both the trigonometric functions are positive in third quadrant. And curve in which first letter C stands for cos theta and its reciprocal sec theta both are positive in fourth quadrant. मग असं हे क्वाड्रंटचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर ऑल सिल्वर टी कप यामध्ये त्याचे साइन कन्व्हेन्शन दडलेले असतील. आता साइन कन्व्हेन्शन आपण बघितल्यानंतर पुढचा जो टॉपिक असेल तो असतो रोटेशन. या ठिकाणी अमाउंट ऑफ रोटेशन अलॉंग द एक्स ऍक्सिस किती असणार आहे 0 डिग्री असते. तेच रोटेशन तुम्ही वाय ऍक्सिस वरती बघितलं तर या ठिकाणी जे अमाउंट ऑफ रोटेशन असतं ते असतं 90. मग मी एक्स ऍक्सिस वरून वाय ऍक्सिस वर जर रोटेट केलं तर या ठिकाणी अमाउंट ऑफ रोटेशन असतं 90 डिग्री. पुढचा क्वाड्रंट जर मी त्या ठिकाणी ऍड केला तर तो 90 चा असतो. 90 प्लस 90 या ठिकाणी निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती रोटेशन असतं 180 डिग्री. पुन्हा पुढचा क्वाड्रंट मी त्यामध्ये कव्हर केला तर 180 प्लस 90 दॅट मीन्स 270 which is lies along the negative y axis. आणि मग या ठिकाणी निगेटिव्ह y axis वरती जे अमाउंट ऑफ रोटेशन असतं ते असतं 270 डिग्री. आणि फायनली when we complete one rotation around the origin, the total amount of rotation is nothing but 360 degree. And then here initial and terminal arc of that angle are coincide. म्हणजे 0 आणि 360 चे इनिशियल आणि टर्मिनल अँगल सारखे असतील तर त्या अँगल्सला आपण काय म्हणतो को टर्मिनल अँगल्स म्हणतो. आणि मग 0 आणि 360 हे दोन्ही एकमेकांचे कसे असतात को टर्मिनल अँगल्स. याला जर आपण ते डिग्री मध्ये राईट अप केले ते जर आपण रेडियन मध्ये कन्वर्ट केले तर 360 is nothing but 2 pi radian. 90 degree is nothing but pi by 2 radian. 180 is nothing but pi radian. And 270 means 3 pi by 2 radian. म्हणजे आपण डिग्री आजवल्या रेडियन मेजर्स या ठिकाणी बघितले. आणि या ठिकाणी व्हॉट इज द अलाइड अँगल. कुठलाही मेजर असेल अँगल थीटा त्याचं निगेटिव्ह किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असतील तर त्या सगळ्या अँगल्सला काय म्हणायचे त्याचे अलाइड अँगल म्हणायचे. मग या ठिकाणी आपण जर फर्स्ट रोटेशन कन्सिडर केलं आणि ते असेल पाय बाय 2 मायनस थीटा किंवा कुठला एक अलाइड अँगल आपण कन्सिडर केला कुठला असेल तो पाय बाय 2 मायनस थीटा. म्हणजे ते थीटा एक अमाउंट ऑफ रोटेशन असेल ते 90 मधून आपण मायनस केलंय म्हणजे निश्चित तो कसा असेल 90 पेक्षा कमी असेल. 90 मायनस पाय थीटा केले आपण आणि 90 मायनस थीटा हा जो असेल तो कशामध्ये असणार आहे तो असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट. 90 मायनस थीटा कुठे असेल ऑब्वियस तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. सेकंड असेल 90 प्लस थीटा म्हणजे आपण 90 मध्ये काहीतरी थीटा त्या ठिकाणी ऍड करतोय तर तो कुठे असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार 90 प्लस थीटा. पुढचं जे अमाउंट ऑफ रोटेशन असेल ते पाय प्लस थीटा असेल आणि पाय प्लस थीटा हे कुठे असणार आहे 180 प्लस थीटा इट लाइज इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे. तुमचा 180 या ठिकाणी असेल त्यामुळे जर तुम्ही थीटा प्लस केला तर तो पुढच्या क्वाड्रंट मध्ये शिफ्ट होईल आणि तो क्वाड्रंट असेल थर्ड क्वाड्रंट.
मग पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल. सेम त्या ठिकाणी अजून एक मेजरमेंट असेल पाय मायनस थिटा. त्या ठिकाणी पाय असेल आणि या पाय मधून आपल्याला थिटा एवढी क्वांटिटी त्यात मायनस केली तर ऑब्विसली तो कशामध्ये असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार पाय मायनस. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कुठले दोन अँगल असतील पाय मायनस थिटा असेल पाय बाय 2 प्लस थिटा असेल. फर्स्ट मध्ये कुठला असेल पाय बाय 2 मायनस थिटा. आता आपण निगेटिव्ह वाय ऍक्सिस कडे बघितलं तर या ठिकाणी मेजरमेंट असतं 3 पाय बाय 2 आणि या 3 पाय बाय 2 मधून मी जर थिटा मायनस केला तर तो अँगल हा थर्ड क्वाड्रंट मध्ये लाई करतो. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये अजून एक अँगल असेल तो असेल 3 पाय बाय 2 मायनस. कुठं असेल तो थर्ड क्वाड्रंट. त्यामध्ये मी थिटा एवढी क्वांटिटी त्या 3 पाय बाय 2 मध्ये जर ऍड केली तर तो ऑब्वियस फोर्थ क्वाड्रंट मध्ये शिफ्ट होईल आणि या ठिकाणी अजून एक अँगल असेल तो असेल 3 पाय बाय 2 प्लस पुढचं जे मेजरमेंट असेल ते अबाउट दी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल आणि ते असेल 360 और 2 पाय रेडियन. 2 पाय रेडियन दॅट मीन्स त्यामुळे जर मी थिटा एवढी क्वांटिटी मायनस केली तर 2 पाय हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असेल. त्यातनं थिटा जर मी मायनस केला तर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये शिफ्ट होईल आणि म्हणून 2 पाय मायनस थिटा देखील कुठं असणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार. त्या 2 पाय मध्ये मी थिटा जर ऍड केला तर तो पुन्हा कुठे शिफ्ट होईल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये शिफ्ट होईल 2 पाय प्लस. हे अलाइन्स अँगलचे क्वाड्रंट आपण फिक्स केले. त्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 90 मायनस थिटा आणि 2 पाय प्लस थिटा हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थिटा पाय बाय 2 प्लस थिटा हे सेकंड मध्ये असतील. थर्ड मध्ये पाय प्लस थिटा आणि 3 पाय बाय 2 मायनस थिटा हे थर्ड क्वाड्रंट मध्ये असतील. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये 3 पाय बाय 2 प्लस थिटा आणि 2 पाय मायनस थिटा हे फोर्थ मध्ये असतील. मग यावरून तुम्ही त्यांचे साइन फाइंड आउट करू शकता पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तुम्हाला त्याच्या अगोदर सगळ्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे क्वाड्रंटल स्टेटस माहिती आहे. फर्स्ट मध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत, सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह आहे, थर्ड मध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह आहे आणि फोर्थ मध्ये कोसेक आणि सेक पॉझिटिव्ह. या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्सला पुढे जोडून जर हे अँगल्स असतील अलाइन्स अँगल तर तुम्ही त्यांची साइन आयडेंटिफाय करू शकता. आता प्रॉब्लेम एवढाच असेल की साइनचं कॉस कधी होतंय टॅनचं कॉट कधी होतंय आणि कॉटचं किंवा कॉसचं साइन कधी होतंय. तर ते त्या ठिकाणी मी एक्सप्लेन करतोय. त्या ठिकाणी लक्ष द्या साइन पाय प्लस थिटा जर असेल तर या ठिकाणी ऑब्झर्व करा पाय प्लस थिटा कुठं आलाय. पाय प्लस थिटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. मग साइन त्या ठिकाणी कसं असलं पाहिजे निगेटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे याची व्हॅल्यू किती असणार आहे साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस आणि मग मायनस पुढे साइन असेल कॉस असेल. ते कशावरून ठरवायचे तर ते यावरून ठरवायचे. या ठिकाणी काय दिले पर्टिक्युलरली या एक्झाम्पल मध्ये पाय दिलाय आणि मी सांगतोय जर यामध्ये इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल तर साइनचं साइनच असेल कॉसचं कॉसच असेल टॅनचं टॅनच असेल. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय म्हणजे काय तर n पाय आणि n बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिग्रल. म्हणजे या ठिकाणी जर n पाय असेल मग तो पाय काही असेल एक तर तो 1 असेल 2 असेल किंवा मायनस पाय -2 पाय -3 पाय 0 तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल. त्या ठिकाणी साइनचं साइन असणार आहे कॉसचं कॉस असणार आहे टॅनचं टॅन असणार. मग या ठिकाणी काय दिलंय पाय दिलाय पाय मीन्स 1 into पाय यांची व्हॅल्यू त्या ठिकाणी 1 दिली आणि म्हणून तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल. आणि जर त्या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल तर साइनचं साइनच असणार. मग या ठिकाणी मायनस ऑफ साइन पुढे काय लिहायचे त्या ठिकाणी पाय प्लस थिटा दिला. मग पाय प्लस थिटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये तो फंक्शन निगेटिव्ह असतं आणि म्हणून या ठिकाणी लिहिताना लिहायचे मायनस ऑफ साइन आणि जो अँगल असेल तो अँगल या ठिकाणी लिहायचा. त्याला म्हणायचे अलाइन्स अँगलचे कन्व्हर्जन्स असतील. मग साइन पाय प्लस थिटा इक्वल टू असतो मायनस साइन थिटा. मायनस का कळलंय पाय प्लस थिटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे
थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन हा निगेटिव्ह असतो. या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असल्यामुळे साइनचं साइनच असणार आहे आणि पाय प्लस थीटा असेल तर इकडे फक्त थीटा राहील. पुढचं एक एक्झाम्पल या ठिकाणी एक्सप्लेन करतो ते असेल साइन 90 प्लस थीटा. साइन 90 प्लस थीटा. आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा 90 प्लस थीटा दॅट मीन्स पाय बाय 2 प्लस थीटा. पाय बाय 2 प्लस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये दिलाय? पाय बाय 2 प्लस थीटा हा सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि कोसेक हे दोनच पॉझिटिव्ह असतील. कुठले पॉझिटिव्ह असतील? साइन आणि कोसेक. आपल्याकडे फंक्शन कुठलं दिलंय? साइन. आणि म्हणून सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन हा पॉझिटिव्ह असतो. मग इक्वल टू काय असणार? इथं पॉझिटिव्ह साइन असणार. आपण काय फिक्स केलं? फक्त साइन फिक्स केलं. आता पुढचं ऑब्झर्वेशन काय करायचं? या ठिकाणी कुठला अँगल दिलाय? हा अँगल कुठे आहे? तर रॅशनल किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 मीन्स n पाय बाय 2 where n belongs to set of integers. बरोबर आहे. पर्टिक्युलरली या एक्झाम्पल मध्ये n ची व्हॅल्यू किती दिली? 1. आणि मग या जर ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर त्या ठिकाणी साइनचं कॉस मध्ये कन्वर्ट करायचे, कॉस साइन मध्ये करायचे, टॅनचं कॉट मध्ये करायचे. मग या ठिकाणी पाय बाय 2 दिलाय म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 दिलाय. साइनचं कन्वर्जन कशामध्ये होईल? कॉस मध्ये होईल. आणि त्या अँगल किती असणार आहे? थीटा असणार. म्हणजे ऑब्वियसली आपल्याला काय मिळालं? साइन 90 प्लस थीटा इक्वल टू प्लस कॉस. नाउ नेक्स्ट लाइन we have already proved the following results. We have already proved the following results in which first तर त्यामध्ये किती रिझल्ट्स असतील? तर जेवढे अलाइड सायकल असतील तेवढे रिझल्ट्स आपल्याला बघायचे. साइन, कॉस आणि टॅनचे. पहिला असेल 90 मायनस थीटा, 90 प्लस थीटा, पाय प्लस थीटा, 3 पाय बाय 2 मायनस थीटा, पाय मायनस थीटा, 3 पाय बाय 2 प्लस थीटा आणि लास्ट असेल 2 पाय मायनस थीटा. या सगळ्यांचे कन्वर्जन्स आपल्याला साइन, कॉस आणि टॅन मध्ये बघायचे. मग त्यामध्ये फर्स्ट असेल साइन 90 मायनस थीटा. सेकंड असेल cos 90 minus theta. थर्ड असेल tan 90 minus theta. यांची कन्वर्जन्स बघितल्यानंतर पुढे असेल पुन्हा रिपीट करा sin 90 plus theta, cos 90 plus theta आणि tan 90 plus. यांचे व्हॅल्यूज आपल्याला पुढे मेन्शन करायचे. त्यानंतर पुढे असेल ते झालं पाय बाय 2 मायनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा. पुढचा असेल पाय मायनस थीटा आणि पाय प्लस थीटा. साइन पाय मायनस थीटा, कॉस पाय मायनस थीटा, टॅन पाय मायनस थीटा. पुढचा असेल पाय प्लस थीटा. साइन पाय प्लस थीटा, कॉस पाय प्लस थीटा, टॅन पाय प्लस. पुढचं जे कन्वर्जन असेल ते असेल 3 पाय बाय 2 मायनस थीटा. साइन 3 पाय बाय 2 मायनस थीटा, कॉस 3 पाय बाय 2 मायनस थीटा, टॅन 3 पाय बाय 2 मायनस थीटा, साइन 3 पाय बाय 2 प्लस थीटा, cos 3 पाय बाय 2 प्लस थीटा, tan 3 पाय बाय 2 प्लस थीटा. आणि शेवटचा जो अलाइड अँगल असेल तो असेल 2 पाय मायनस थीटा आणि 2 पाय प्लस. त्या ठिकाणी मेन्शन करा लास्ट साइन 2 पाय मायनस थीटा, cos 2 पाय मायनस थीटा. आणि पुढचे जे असेल ते आपण इकडे रिपीट करूया. मग या ठिकाणी ऑब्झर्व करा पुढचा अँगल कुठला असेल? साइन 90 मायनस थीटा. या ठिकाणी दोनच ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा.
जर या ठिकाणचा अँगल हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल. व्हॉट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2? विच इज आयदर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 3 पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 मायनस 5 पाय बाय 2. हे कसे असतात सगळे इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2. म्हणजे त्याचा कोएफिशिएंट जर आपण बघितला तर या ठिकाणी 1 -1 3 -3 5 -5 7 -7 हे सगळे कसे आहेत तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 किंवा त्या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 म्हणण्यापेक्षा twice n plus 1 into pi by 2 where n belongs to set of integers अशा फॉर्मॅट मध्ये जर या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी sin चे cos होईल cos चे sin होईल. मग असे कुठे कुठे चेंजेस होईल ते मला सांगा. या ठिकाणी pi by 2 दिला आहे म्हणजे sin चे कन्वर्जन cos मध्ये होणार आहे. pi by 2 दिला आहे म्हणजे cos चे sin मध्ये, pi by 2 दिला आहे म्हणजे tan चे cot मध्ये. या ठिकाणी pi by 2 pi by 2 pi by 2 म्हणजे sin चे cos cos चे sin tan चे cot. पुढच्या स्टेप मध्ये काय दिलंय तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय दिलंय. काय दिलंय इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय. मग या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय मीन्स त्या ठिकाणी पाय असेल 2 पाय असेल 3 पाय असेल 4 पाय असेल त्याचे निगेटिव्ह साइड्स पण असतील. या सगळ्या अँगल साठी त्या ठिकाणी नो चेंज असणार आहे म्हणजे sin चे साइनच असणार आहे cos चे cos tan चे tan sin चे sin cos चे cos tan चे tan. पुढच्या स्टेप मध्ये बघा या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 दिलाय म्हणजे 3 पाय बाय 2 दिलाय सगळीकडे. पण 3 पाय बाय 2 असेल तर या ठिकाणी sin चे cos cos चे sin tan चे cot sin चे cos cos चे sin tan चे cot. पुन्हा या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय दिलाय म्हणजे नो चेंज म्हणजे sin चे sin cos चे cos. आणि पुढचे जे साइन असतील ते कशावर आयडेंटिफाय करायचे क्वाड्रंट वर. मग फर्स्ट बघा पाय बाय 2 मायनस थीटा कुठं असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तर ज्या ज्या ठिकाणी पाय बाय 2 मायनस थीटा असेल त्या ठिकाणी सगळे साइन हे पॉझिटिव्ह असतील कारण की सगळे फंक्शन्स फर्स्ट मध्ये पॉझिटिव्ह असतात. आणि देयरफॉर sin 90 मायनस थीटा इक्वल टू पाय बाय 2 असल्यामुळे sin चे cos होईल आणि sin पॉझिटिव्ह असणार. पाय बाय 2 असल्यामुळे या ठिकाणी cos चे sin होईल आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे तो पॉझिटिव्ह असेल. पाय बाय 2 असल्यामुळे tan चे cot आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे तो कसा असणार आहे पॉझिटिव्ह असणार. सेकंड या ठिकाणी देखील पाय बाय 2 दिलाय म्हणजे sin चे cos cos चे sin tan चे cot होईल. फक्त आपल्याला हा जो अँगल असेल तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल ते आयडेंटिफाय करा. पाय बाय 2 प्लस थीटा कुठे दिलाय सेकंड मध्ये आणि सेकंड मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल असतो. तर त्यामध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह येईल बाकी दोन्ही कसे असणार आहेत यामध्ये निगेटिव्ह असणार. आणि देयरफॉर sin 90 प्लस थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 असल्यामुळे सगळे कन्वर्ट होतील sin चे cos cos चे sin tan चे cot आणि sin फक्त sin चे पॉझिटिव्ह असतं म्हणजे या ठिकाणी काय असेल cos थीटा याचं कन्वर्जन होऊन त्याचं निगेटिव्ह साइन असेल म्हणजे sin थीटा त्याचे कन्वर्जन होऊन त्याचे निगेटिव्ह साइन असेल म्हणजे मायनस 1. त्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी राईट ऑफ केल्यात. पुढचं जे असेल ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय दिलाय मग इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल तर साइन चे साइनच असणार आहे cos चे cosच असणार आहे tan चे tan sin चे sin cos चे cos आणि tan चे tan. फक्त आपल्याला साइन त्या ठिकाणी मेन्शन करायचे. मग या ठिकाणी पाय बाय पाय मायनस थीटा कशामध्ये दिलाय सेकंड मध्ये. सेकंड मध्ये फक्त साइन आणि कोसाइन पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग फक्त साइन त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल बाकी दोन्ही कसे असतील निगेटिव्ह असतील. दोन्ही कसे असणार आहेत निगेटिव्ह असतील. पुढची स्टेप चेक करा. या ठिकाणी पाय प्लस थीटा दिलाय कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये फक्त tan आणि cot पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे रिमेनिंग कसे असतात निगेटिव्ह असतात. मग या ठिकाणी फक्त tan हा पॉझिटिव्ह असेल बाकीचे उरलेले दोन्ही हे निगेटिव्ह असतील. आणि शेवटच्या कॉलम मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी sin 3 पाय बाय 2 मायनस थीटा थ्रू आउट 3 पाय बाय 2 दिलाय म्हणजे काय दिलाय इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 दिलाय आणि
इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2 म्हणण्यापेक्षा टॉइस n प्लस 1 इंटू पाय बाय 2 म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. आणि ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये होईल, कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये होईल, टॅनचं कन्वर्जन कॉट मध्ये असेल, साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये, कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये, टॅनचं कन्वर्जन कॉट मध्ये. बरोबर आहे. इथपर्यंत हा 3 पाय बाय 2 असेल. पण पुढचे जे साइन्स असतील ते कशावर डिसाइड करायचे? या ठिकाणी 3 पाय बाय 2 मायनस थीटा दिलाय. कशामध्ये दिलाय तो अँगल? थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. या ठिकाणी टॅन कुठे? या ठिकाणी. म्हणजे तो कसा असेल? फक्त पॉझिटिव्ह. उरलेले दोन्ही निगेटिव्ह असतील. पुढची स्टेप बघा. साइन 3 पाय बाय 2 प्लस थीटा. 3 पाय बाय 2 प्लस थीटा कुठे दिलाय? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ मध्ये फक्त कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक दोनच ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. या ठिकाणी कॉस कुठे दिलाय? मिडलला दिलाय. तो एकच पॉझिटिव्ह असेल, बाकी दोन्ही निगेटिव्ह असतील. तर इथपर्यंत आपण राईट अँगलचे सगळे कन्वर्जन्स किंवा प्रॉपर्टीज बघितल्या. पुढची शेवटची जी असेल की 2 पाय मायनस थीटा, 2 पाय मायनस थीटा आणि 2 पाय प्लस थीटा असेल. ते इकडे आपण कंटिन्यू करूया. sin 2 pi minus theta, cos 2 pi minus theta, tan 2 pi minus theta, sin 2 pi plus theta, cos 2 pi plus theta, tan 2 pi plus. आणि यांचे व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. 2 pi that means it is an integral multiple of pi. हा कसा असणार आहे? इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असणार. आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय असेल तर त्या ठिकाणी चेंज असणार आहे का फंक्शन मध्ये? देयर इज नो चेंज. मग साइनचं साइनच असणार आहे, कॉसचं कॉसच असणार आहे, टॅनचं टॅनच असणार आहे, साइनचं साइन, कॉसचं कॉस, टॅनचं टॅन. फक्त त्या ठिकाणी साइन तुम्हाला डिसाइड करायचे. साइन डिसाइड करत असताना अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल तो अगोदर फिक्स करा. 2 पाय मायनस थीटा that angle lies in fourth quadrant. तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे फक्त cos आणि sec त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असतील. मग या ठिकाणी cos कुठे आहे? तर इथं दिला. तो एकच पॉझिटिव्ह असेल, बाकी दोन्ही कसे असतील? निगेटिव्ह असतील. पुढचा आलेला अँगल दिलाय 2 पाय प्लस थीटा and that angle lies in first quadrant. 2 पाय प्लस थीटा हा कशामध्ये असणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हे पॉझिटिव्ह असतात. म्हणून sin 2 pi plus theta equal to sin theta, cos 2 pi plus theta equal to cos theta and tan 2 pi plus theta equal to tan theta. मग इथून पुढे आपण हे कंप्लीट रोटेशन केल्यानंतर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पुन्हा एंटर केलंय. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एंटर केल्यानंतर या ठिकाणी बघा sin cos tan सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स असतात. आणि या ठिकाणी जर असेल n tan 2 pi plus theta, तर काय असेल? n tan 2 pi plus theta where n belongs to set of index number किंवा नॅचरल नंबर म्हणलं तरी चालेल. तर याची व्हॅल्यू पुन्हा काय मिळणार आहे आपल्याला? sin थीटा मिळणार. cos असेल तर cos, tan असेल तर tan. कारण की प्रत्येक 2 पाय नंतर ते स्वतःची व्हॅल्यू रिपीट करत असते. आणि 2 पायचा मल्टिपल असेल तर तेवढे रोटेशन्स आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलेले असतील. 1 रोटेशन असेल तर 2 पाय, 2 रोटेशन असेल तर 4 पाय, 3 रोटेशन असेल तर 6 पाय. असे रोटेशन्स त्या ठिकाणी आपण घेतल्यानंतर पुन्हा जो अँगल असेल तोच आपल्याला मिळतो. आणि म्हणून sin n into 2 pi plus theta equal to again sin. हे प्रत्येक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन साठी ट्रू असेल. ते cos असेल, tan असेल, sec असेल, cosec असेल, cot असेल. हे कशावरून आपण डिसाइड करतो? त्या ठिकाणी sin cos हे सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हे पेरियडिक फंक्शन्स असतात. त्यामध्ये sin cos cosec आणि sec या 4 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा पिरियड हा 2 पाय असतो. आणि tan आणि cot या 2 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा पिरियड हा पाय असतो. पण तेवढ्या इंटरव्हल नंतर प्रत्येक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन त्याची व्हॅल्यू ही रिपीट करत असते. आणि म्हणून आपण हे सगळे राईट सायकल या ठिकाणी मेन्शन केले. आणि यावरून आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो this brings to the end of my session. Thank you for listening. Okay.
आता प्रॉब्लेम असा असेल की ट्रिगोनोमेट्री आपण 10वी पर्यंत शिकलोय, त्यामध्ये फक्त बेसिक कन्सेप्ट आपण बघितले असतील. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स डिफाइन कसे करायचे, त्याचे काही व्हॅल्यूज आपण टेबल बघितला असेल, त्या टेबल तुम्ही पाठही केलेला असेल, पण तुम्ही तर स्टँडर्ड व्हॅल्यूज पाठ केल्या असेल. 0 ते 180 असेल किंवा 90 पर्यंत, म्हणजे 0, 30, 45, 60 आणि 90 या लिमिटेड व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असतील. पण त्या पुढच्या ज्या व्हॅल्यूज असतील ते रोटेशन मध्ये असतात किंवा 360 पर्यंत त्या युनिक व्हॅल्यू असतात. तर आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज किंवा काहीतरी म्हणतो. आणि जेव्हा आपण 360च्या पुढे जातो त्यावेळेस आपलं कम्प्लीट रोटेशन होऊन पुन्हा रिपिटेशन चालू होतं, आणि रिपिटेशन चालू झालं की त्यामध्ये या लाईट अँगल आपल्याला यूज करावे लागतात. मग कुठलाही अँगल असेल, आपल्याला 90 ची व्हॅल्यू माहिती असेल, sin 90 इज 1. मी विचारलं व्हॉट इज sin 225, तर आपल्याला लवकर फाइंड करता येणार नाही. 335 असेल, 260 असेल, 770 असेल, 820 असेल. या अँगलचं जर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर आपण इझिली फाइंड आउट नाही करू शकतो. मग त्या फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या रिझल्टचा त्या ठिकाणी यूज करायचा आहे. आणि रिझल्टचा यूज करत असताना तुम्हाला सांगितलं मी 1080 या मेजरमेंटची साईनची व्हॅल्यू फाइंड आउट करा. कशी करणार? तुम्हाला जर फक्त 0 आणि 90च्या मध्येच व्हॅल्यू माहिती आहे तर तुम्ही त्या ठिकाणी शेवटचा रिझल्ट त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. त्या ठिकाणी 360 गुणिले 3 केला आपण तर 1080, आणि त्या ठिकाणी 1080 म्हणजे काय असणार 3 टाइम 2π. बट वी नो दॅट sin 2π इज ऑलवेज 0. पण तो 3 टाइम असेल, 4 टाइम असेल किंवा sin nπ ऑलवेज 0 असतो, आणि म्हणून sin आतमध्ये 1080 जरी असेल तरी त्याची व्हॅल्यू 0 असते. sin nπ ऑलवेज 0, n belongs to set of integer. cos nπ equal to -1 when n is an odd, and cos nπ equal to +1 when n is an even number. त्या दोन व्हॅल्यूज आपण डायरेक्टली त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. यावर आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. मला सकाळी काही मुलांचे कॉल आले होते की सर थोडंसं एक्सप्लेनेशन जास्त करत जा. थोडंसं आम्ही मराठी मीडियम मध्ये असल्यामुळे आम्हाला मराठीत जास्त डिस्कशन करून तुम्ही एक्सप्लेन करत जा. तर ओके, नेक्स्ट लेक्चर पासून आपण डिस्कशन थोडं वाढूयात.